हॅलो नमस्कार, माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज मी तुमच्यासोबत खूप छान असा ब्लॉग शेअर करणार आहे। तर इथे ना आम्ही किचनमध्ये थोडासा बदल करून घेणार आहोत, कारण तुम्ही बघू शकता माझं किचन खूपच लहान आहे ना, त्यामुळे मग जे डाळीचे वगैरे डबे वगैरे असतात ना, तर ते ट्रॉलीमध्ये बसत नाही आहेत, पूर्ण ट्रॉली पॅक झाल्यात। त्यामुळे मग अशा पद्धतीने काचाचे ना शेल्फ बनवून घेतलेले आहेत। तर आता त्या दादांनी ना व्यवस्थित आम्हाला शेल्फ बनवून दिलेला आहे अशा पद्धतीने। आणि मिक्सर वगैरे पण ठेवायला बनवायचं होतं, पण जास्त जागा नसल्यामुळे मी म्हटलं नको, परत ते पूर्ण किचन भरून जाईल, त्यामुळे आलेले आहे किचनमध्ये। आणि ते तुम्ही बघू शकता काच वगैरे सगळे लावून घेतले, तर छान वाटतायत आणि डबे पण मस्त बसून जातील, कारण ट्रॉलीमध्ये ना अजिबात स्पेस नाही आहे डबे वगैरे ठेवायला। जे आपली भांडे वगैरे असतात ना तेच भरून गेले ट्रॉली, म्हणून मग हे असे लावून घेतलेत। तर कसे वाटतायत सांगा कमेंट्समध्ये। आणि ते आता छानपैकी ना मी आता डबे वगैरे ठेवून थोडंसं डेकोरेशन वगैरे पण किचनमध्ये थोडंसं करणार आहे, म्हणजे थोडेसे प्लांट्स वगैरे ठेवणार आहे। बघू मग आपल्या किचन। इथे पण एक छोटंसं स्टँड लावून घेतलं, छोटे छोटे मसाल्याचे डबे वगैरे असतात ना भरण्या वगैरे ते ठेवण्यासाठी। आणि आता असं किचन दिसतंय, ते छान वाटतंय आता किचन। अजून म्हणजे थोडंसं साफसफाई केल्याच्या नंतर आणि व्यवस्थित केल्याच्या नंतर अजून छान दिसेल। तर आता मी भेटत आहे दुसऱ्या दिवशी, तर आम्ही जात आहोत बाहेर, कारण माझं पोट दुखत होतं, मग आम्ही दवाखान्यात जात आहोत आता। आणि तुम्ही ते बघू शकता जाताना सनसेट किती छान दिसत आहे ना। 6-6:30 वाजता आम्ही निघालो होतो म्हणून, आणि त्यानंतर मग आता हॉस्पिटलमध्ये आलो, चेकअप वगैरे केला। आणि आता घरी जाताना ना आयुष खूप म्हणत होता की काहीतरी खाऊ घाल म्हणून, मग त्याला आम्ही ते उसाचा रस वगैरे पिण्यासाठी आणलं हॉटेलमध्ये। आणि छान असं त्याने उसाचा रस वगैरे पिला। आणि मला ना जास्त करून लस्सी आवडते, त्यामुळे मग मी एक लस्सी ऑर्डर केली। आणि शिव पण खूप आवडीनं पित होता, तो त्याला पण खूप आवडत होते। तर चला आता पटकन लस्सी वगैरे फिनिश करतो। तर आता आम्ही जात आहोत घरी, आणि घरी गेल्याच्या नंतर स्वयंपाक वगैरे पण मला बनवायचा आहे। तर उद्या आम्ही गावी जाणार आहोत, तर गावी जायची पण सर्व तयारी पण करायची आहे। नमस्कार, माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे। तर आता आम्ही गावी जात आहोत, तर सगळे रेडी झालेले आहेत। तर चला तर आता मी सर्वजण जात आहोत गावी, कारण आरूच्या स्कूलला सुट्ट्या लागलेल्या आहेत, आणि सुट्ट्या लागून ना एक 15 दिवस झालेले आहेत। आणि बघा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या म्हणलं की सगळीजण मामाच्या गावाला जातात, आणि त्यामुळे मग आम्ही पण जात आहोत। आणि आरूला पण खूप बोर होत होतं, त्याला पण गावी खूप जावंसं वाटत होतं, तर मी म्हणलं चला एक 4-8 दिवस राहून येऊयात। आणि तुम्ही इथे बघू शकता शिव किती खुश झालेला आहे ना, बाहेर जायचं म्हणलं ना तो इतका खुश होत होतो। मामाकडे चालला, कुठं चालला, हो चालला, किती खुश आहे। आयुष पण एकदम खुश झालाय। तर आता घरून आम्ही 4 वाजताच निघालो, कारण 5:30 वाजताची आमची ट्रेन होती नंदीग्राम एक्सप्रेस। तर देवगिरीचंच काढायचं होतं तिकीट, कारण बघा देवगिरी सकाळी 6 वाजता परभणीला पोहोचते, पण आम्हाला तिकीटच भेटलं नाही, आधी आम्ही काढलं नाही, त्यामुळे मग तत्कालमध्ये पटकन तिकीट वगैरे काढले आणि निघालो। तर आता जात आहोत कल्याण स्टेशनला। आणि इथे बघू शकता शिव किती खुश आहे, आणि आरू देखील, कारण गावाकडे जायचं म्हणलं ना ते लेकरं एकदम खुश होऊन जातात, कारण तिथे ना त्यांना थोडंसं मस्त मोठं अंगण भेटतं खेळायला, मुले असतात खेळण्यासाठी। नाहीतर इथे म्हणलं ना तर जास्त आयुष पण बाहेर वगैरे मी त्याला जास्त जाऊ देत नाही, त्यामुळे मग त्याला एकदम मोकळं वाटत नाही इकडे, पण तिकडं गावाकडचं वातावरण त्याला खूप आवडतं। तर चला आता भेटते तुम्हाला स्टेशनवर गेल्याच्या नंतर। आयुष काय म्हणे, शिवून मम्मी पप्पाला कुठे ठेवलं।
प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर नखरे बघ कसं करतोय. बदलापूर जाने वाली ही लोकल पुणे के समय में प्लॅटफॉर्म क्रमांक 3 पर आ रही है. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर आलेली लोकल 4 वाजून 48 मिनिटांची. तर आता आम्ही स्टेशनवर आलो आहोत आणि ट्रेन यायला अजून 1 तास आहे. तर तुम्ही ते बघू शकता. आम्ही पहिल्यांदा आज वंदे भारत ट्रेन इथून बघितली. तर ही ट्रेन जालन्यापर्यंतच आहे, नाही तर मग आम्हाला पण जाता येत होतं. आणि ह्याची तिकीट पण थोडी जास्त महाग आहेत आपल्या नॉर्मल ट्रेनपेक्षा, पण एकदम क्लीन आणि स्वच्छ होती ही ट्रेन. लोकल 4 वाजून 42 मिनिटांची शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी जलद लोकल. काय ही लोकल काय पाहिजे? पाणी आणू आणू त्याला पाणी दे. पाणी पाणी पाहिजे. 4:42 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाने वाली लोकल. तर बघू कधी जाणं झालं तर नक्की जाऊयात वंदे भारत ट्रेननी. तर एकदम क्लीन आणि स्वच्छ अशी ट्रेन होती ही आतमध्ये सुद्धा. तर ही जी ट्रेन आहे ना ही जालन्यापर्यंतच आहे आणि आमच्या गावी जायचं असेल तर मग परभणीपर्यंत तरी जायला लागतं. त्यामुळे आणि परभणीला आम्ही उतरतो आणि आम्ही ज्या ट्रेननी जातो ना ते नांदेडपर्यंत असतात. देवगिरी झालं, नंदीग्राम, राज्यराणी एक्सप्रेस. तर त्यामुळे मग ह्या ट्रेननी आम्ही जाऊ नाही शकलो. असो नंतर कधी जाऊयात. आणि इथे तुम्ही बघू शकता लहान मुलं असल्यानं सोबत तो खूप मस्ती करतात आणि तंग देखील करतात. तर इथे शिवाजी बात राहत नव्हता आत्ता, म्हणून मग त्याचे पप्पा त्याला थोडंसं ट्रेन वगैरे असं दाखवत होते, थोडं खेळवत होते. आणि बघू आता ट्रेन कधी येते. तर इथे लोकल वगैरे पण चालूच होते आणि लोकलला एवढी गर्दी असते ना इकडे. आणि स्पेशली CSTला जाणाऱ्या लोकलमध्ये खूप जास्त गर्दी असते. तर चला बघू आता कधी येते ट्रेन आमची. तर फायनली आमची ट्रेन आलेली आहे आणि थोडीशी लेट होती. 5:30-6 वाजता आली. आणि त्यानंतर मग आता आम्हाला सीट वगैरे भेटली. आता आम्ही बसलेलो आहोत आणि आता मी डायरेक्ट भेटत आहे तुम्हाला सकाळी 3:30 वाजता. कारण करेक्ट 3:30 वाजता ट्रेन इथे परभणी स्टेशनला पोहोचली. आणि आता आम्ही रिक्षा करूनच घरी जाणार आहोत. आणि इथे तुम्ही बघू शकता आरू जाण्यासाठी खूपच जास्त हे झालेलं आहे. तर त्याला पटकन मामाच्या घरी जायचं आहे. आणि एवढं म्हणजे रात्री पण स्टेशनवर तुम्ही बघू शकता किती म्हणजे गर्दी आहे. अजून पण लोक ट्रेननी वगैरे जात आहेत येत आहे. तर असो. क्रमांक 110001 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल बल्हारशा एक्सप्रेस. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल वरून जाणारी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून निघण्यास तयार आहे. तुमचा प्रवास आनंदाचा आणि सुखदायक हो. तर हा ब्लॉग टाकायला मला थोडंसं लेट होत आहे कारण आम्ही गावी गेलो त्यानंतर 2-3 दिवस झालेले आहेत आणि आरूचे पप्पा परत घरी देखील वापस गेलेले आहेत. पण मला थोडासा ब्लॉग टाकायला लेट झालं कारण जसं जमेल तशी मी व्हिडिओ एडिट करत आहे. कारण मुलांना सांभाळायचं पण आहे आणि इथे मुले खूप जास्त मस्ती करत आहेत. कारण 2-3 मुलं झालेत ना, त्यामुळे मस्त ते एकमेकांसोबत खेळतात, मस्ती करतात. त्यामुळे मग जर व्हिडिओ एडिट करायचा असेल ना तर मग मला रात्री करावा लागतो. कारण मग थोडं एकटं बसून केलं ना तर मग मी व्हिडिओ व्यवस्थित एडिट करू शकते. नाही तर मग मुलं वगैरे असलं ना तर मग ते एकदम फोकस नाही राहत आपला एडिटिंग वगैरे करण्यामध्ये. त्यामुळे आणि ते तुम्ही बघू शकता आता आम्ही रिक्षा पकडतोय. तर आता पटकन रिक्षा वगैरे पकडून आम्ही घरी जाणार आहोत. तर आता सकाळी 3:45 वाजता आम्ही आमच्या घरी पोहोचलो आणि इथे ना आईनं काहीतरी असं उतरून अंगावरून फेकून दिलं. त्यानंतर घराच्या आतमध्ये आलो आणि इथे बघू शकता आरूनं सगळ्यांना उठवत होता आला म्हणून. आणि सकाळी 3:30 वाजल्यापासून ते सकाळच्या 7 वाजेपर्यंत आम्ही सर्वजण गप्पा मारत इथे बसलो होतो.
तर सगळेजण शिवला बोलायचं म्हणून ना कुणीच झोपायला गेलो नाही. नंतर दही बघ काय खायली आई, दहीला खाऊ द्यायली खाऊ. तर आता मी भेटत आहे तुम्हाला संध्याकाळी 5 वाजता त्याच दिवशी, कारण आमच्या घरी ना म्हणजे आमच्या सगळ्या भावकीमध्ये ना आईच्या इकडल्या सगळ्यात मिळून गोंधळ ठेवला होता आणि त्यासाठी मग आम्ही जात आहोत माझ्या गावाला. तर बरेच लोक मला विचारतात ना तुझ्या माहेरचं गाव काय, तुझ्या सासरचं गाव काय. तर माझ्या सासरचं म्हणजे माझं जे सासर आहे ना ते आरळ आहे वसमतजवळ, आणि माझं जे माहेर आहे ना ते परभणीकडलं आहे. आणि परभणीमधीलच नांदखेडा हे आमचं गाव आहे, म्हणजे माझ्या पप्पांचं वगैरे. तर आज आम्ही तिकडेच जात आहोत आणि तुम्ही ते बघू शकता. रस्ता इतका छान होता ना जाताना, एकदम मस्त असं गावाकडलं वातावरण वाटत होतं. आणि शिव खूप खुश होता, म्हणजे तो बाहेर पाहत होता. आणि आम्ही सर्वांनी आवरलं आहे, वहिनी, मी, आरूचे पप्पा आणि मुलं वगैरे आमच्या सोबत आहेत. आणि आई पप्पा सकाळीच गेले होते, कारण मग तिथलं थोडंसं काम वगैरे त्यांना करायचं होतं त्यामुळे. आणि गावी आल्याच्या नंतर भले काही दिसू न दिसू पण तुम्हाला शेळ्या असो किंवा मग गाई वगैरे असो ते तुम्हाला दिसणारच. आणि आता आम्ही गावी आलेलो आहोत. तर आता आम्ही जात आहोत माझ्या काकूच्या घरी. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून इथेच ब्लॉगचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. सगळ्यांनी काळजी घ्या. भेटते तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.